ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चांगलीच वाहतूक कोंडी देखील निर्माण झालेली आहे। आता ही वाहतूक काहीशी सुरळीत झाल्याचं समजतंय। तर दुसरीकडे पश्चिम उपनगरांमध्ये अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूज, वांद्रे, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरिवली या सगळ्याच परिसरांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना या पावसानं मोठा दिलासा मिळालाय। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दक्षिण मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवरनं नम्रता दुबे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। नम्रता, मुंबईमध्ये पाऊस सुरू झालाय, अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे। पश्चिम उपनगरांमध्ये, पूर्व उपनगरांमध्ये सुद्धा पावसाचा जोर आहे। मुंबई शहरात देखील पाऊस आहे। नम्रता, पावसाविषयी नेमकी काय माहिती? मुंबईत आजपासून मान्सून दाखल झाला आहे आणि तुम्ही बघू शकता मी दक्षिण मुंबईच्या मरीन ड्राईव्ह जवळ आहे आणि इथे रात्री 9 वाजल्यापासून जोरदार पाऊस जे आहे ते सुरू आहे। आता पाऊस थोडा कमी झाला आहे, रिमझिम पाऊस झाला आहे, पण हवामान विभागाने अनुमान केलं आहे की उद्या पण असंच वातावरण असेल, ढगाळ वातावरण असेल आणि पाऊस सकाळपासून जोरदार होऊ शकतो। तर मुंबईकरांना लक्ष द्यावं लागेल, कारण काही जागात म्हणजे मुंबई उपनगरमध्ये किंवा मुंबईच्या टाउन एरियामध्ये पाणी जे आहे ते अजून साचलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता की पाऊस जे आहे ते खूप जोरात कंटिन्यू आहे आणि इथे मुंबईकर मरीन ड्राईव्हला पोहोचत आहेत, कारण की यापूर्वी आपण बघितलं की गरमी जी होती ती 40 डिग्रीपेक्षा जास्त होती, पण आता पाऊस पडल्यानंतर मुंबईकरांना गरमीमुळे जे त्रास होता तो आता कमी झाला आहे। गारवा खूप पडला आहे मुंबईत। पाणी अजून टाउनमध्ये म्हणजे मुख्य मुंबईमध्ये कुठे साचला नाहीये, उपनगरमध्ये पाणी काही ठिकाणी साचला आहे, पण पाऊस जे आहे ते कंटिन्यू 1 तास झालाय कंटिन्यू होत आहे आणि पाऊस सध्या इथे तर कमी झालाय, पण उपनगर, विक्रोळी आणि घाटकोपर साईडला पाऊस अजून जोरात सुरू आहे। हवामान विभागाने उद्यासाठी पण असंच अनुमान केलं आहे की ढगाळ सोबत जोरदार पाऊस पडू शकतो। तर मुंबईकरांना काळजी घ्यावं लागणार, कारण की पावसामुळे कधी कधी लोकल ट्रेन पण उशिरा होते, तिथे पण पाणी साचतो। तर आजपासून मुंबईत मान्सून दाखल झाला आहे आणि पहिला जे पाऊस आहे, मुंबईचा पहिल्या दिवसाचा पाऊस आहे ते इथे बघायला भेटत आहे। तुम्ही बघू शकता जी जोरदार पाऊस सुरू होती ती आता रिमझिम पावसात बदल झाली आहे, पण अजूनही पाऊस थांबली नाहीये। तर हे खूप हवामान विभागाने पण अनुमान केलंय की ही पाऊस बरोबर आहे। हवामान विभागाने देखील अंदाज वर्तवलेला होता की 24 ते 48 तास मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे। मुंबई शहर असेल किंवा मुंबईमधली पूर्व आणि पश्चिम उपनगर असतील, या सगळ्या भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। नम्रता, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।